किशनराव गायकवाड परिवाराची म्हणजे गुलाबराव काका परिवाराची संबंध आहेत सगळे बंधू. त्यातले एक तर आमचे कोरेकर पाटील परिवाराचे जावई विठ्ठलराव आणि त्या कुटुंबाचं आमचं लहानपणापासून येणं जाणं असल्यामुळे हे नातं आज जवळजवळ आमच्या आजीपासून सोनाबाई कोरेकर म्हणजे आमच्या वडिलांच्या आई म्हणजे आमच्या आजी तिथपासून आणि ज्याचा आज आपण हा सोहळा साजरा करतो त्या आमच्या आजीच्या बहिणीच्या कन्या अशा प्रकारचं नातं जवळचं आहे का लांबचं आहे ही गोष्ट वेगळी, परंतु ते टिकून राहिले 100 वर्ष ही काही सामान्य गोष्ट नाही. कारण माणसं आज जर पाहिली तर आपण एकमेकापासून दूर जातो. त्या काळामध्ये परिस्थिती नसायची तरी सुद्धा नाती खूप जपली जायची. आता यांनी सांगितलं आम्ही लहानपणी आलो, आमचं मामाचं गाव आंबळे, पण आमचं येणं जाणं सगळं कोंढापुरीमध्ये आणि त्यावेळेला भाडा संस्कृती होती. भाड्यामध्ये थोड्या लोक राहायचे. विठ्ठलराव असतील, त्याच्यानंतर गुलाबराव काका, बाळासाहेब, बाजीराव ही सगळी मंडळी. आज त्यापैकी बाजीराव इथं हजर आहेत आणि या आमच्या आत्या ज्या 2-3 होत्या त्या जे एकतर मारण्याची शोकांना दिलेल्या सुशीलाबाई त्या हयात नाही आणि यांच्याकडं आल्यानंतर प्रेमाचा वरदान आम्हाला आजही मिळतो. या रस्त्याने जाताना, गावाला जाताना किंवा शिरूर मार्गे जाताना त्यांची भेट घेतल्याशिवाय बरं वाटत नाही. असं अनेक वर्ष चाललेलं हे नातं असंच राहावं आणि आमच्या आत्यांना चांगलं आरोग्य लाभावं. आज बाकीच्या आता गोष्टी चौकोरेकर यांनी सांगितलेलेच आहेत. प्रापंचिक जीवनात त्यांच्या किती संघर्ष करावा लागला. एवढं 50-55 वर्ष आपल्या पतीशिवाय आपल्या कुटुंबाची जडणघडण करण्याचं काम त्यांनी केलं आणि 2 उत्तम नातू आज आपल्या जीवनामध्ये उभे राहिले. त्यांनी आजीचं पान फेडलं आणि हा कार्यक्रम आयोजित केला. महत्वाचा म्हणजे कारण या नव्या पिढीला हे वाटलं की आपल्या आजीनं, आपल्या आजोबानं काहीतरी केलंय आपल्यासाठी आणि हा आयोजित केलेला कार्यक्रम पाहिल्यानंतर आणि आपण सर्व आज इथं उपस्थित आहात, नातेवाईकांची मंडळी, स्नेहाची मंडळी, तेव्हा त्यांना आता खूप आनंद झाला असेल. वय वर्ष 85 आज पूर्ण होतंय आणि तेव्हा त्यांना मी काबीलचे चिंतन इथून पुढच्या काळामध्ये त्यांचं आरोग्य चांगलं राहतं. सर्वात महत्वाची गोष्ट आरोग्य, बाकी सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात. माणसाला हातापायाने धड राहिलं शेवटपर्यंत म्हणजे आरोग्य मिळालं आणि तो मिळो एवढीच परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि